सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी जो शोक प्रस्ताव मांडला त्याला पाठिंबा देण्यासाठी मी उभे आहे। अध्यक्ष महोदय, भारत मातेचे थोर सुपुत्र, राजकीय विचारांची लढाई केवळ विचारांचीच नव्हे तर सभ्य, शालीन, सौहार्दशील व विवेकी विचारांनी लढणारे स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातील एक प्रदीर्घ व दैदीप्यमान आणि सहिष्णू नेतृत्व। देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाने एका अटल युगाची समाप्ती झाली आहे। अध्यक्ष महोदय, स्वातंत्र्य काळानंतर पंतप्रधान पदावरील 5 वर्ष पूर्ण करणारे पहिले ब्रिगेड काँग्रेस सरकार अशी ओळख अटल बिहारी वाजपेयींनी भारतीय जनता पक्षाला मिळवून दिली। 13 दिवस 13 महिने व त्यानंतर 55 महिने पंतप्रधान पद भूषविलेल्या वाजपेयीजींना 2004च्या लोकसभा निवडणुकीत केवळ 2002 मध्ये गुजरातमध्ये घडलेल्या घटनांमुळे विजय संपादन करता आला नाही, तर अटल बिहारी वाजपेयीजी चौथ्यांदा या देशाचे पंतप्रधान झाले असते। अध्यक्ष महोदय, मुंबईत झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। त्यावेळी त्यांचे भाषण हे मंत्रमुग्ध करणारे होते। त्यांच्या अध्यक्षीय भाषणांचा सारांश पुढील प्रमाणे होता। अध्यक्ष महोदय, आम्ही एका हातात देशाचे संविधान आणि दुसऱ्या हातात समतेचे निशाण घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आणि संघर्षातून प्रेरणा घेऊ। सामाजिक समतेचा बिगुल वाजविणारे महात्मा ज्योतिबा फुले आमचे मार्गदर्शक असतील। पश्चिम घाटातील महासागराच्या किनाऱ्यावर उभे राहून मी ही घोषणा करण्याचे धाडस करतो। अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा या प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर आजचे अच्छे दिन भारतीय जनता पक्षाला देशभर दिसत आहेत। कडव्या हिंदुत्ववादातून ओढवलेल्या राजकीय अस्पृश्यतेमुळे केंद्रात सरकार स्थापन करण्यात आलेले अपयश, अमेरिकन गुप्तचर संस्था आणि गुप्तचर उपग्रहांना गुंगारा देत पोखरणमध्ये घडवून आणलेली अणुस्फोट चाचणी, अध्यक्ष महोदय, लोकसभेत मांडलेला अविश्वास प्रस्ताव एका मताने गमावण्याचा मनस्ताप, त्यानंतर काळजीवाहू सरकार चालविताना पाकिस्तानशी झालेले कारगिल युद्ध, पुन्हा सत्तेत आल्यानंतर दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन विमानाचे केलेले अपहरण, संसद भवनावरील दहशतवाद्यांनी केलेला हल्ला, गुजरातमधील गोंधळा कांडानंतर झालेल्या जाती दंगलीच्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्वाची बाजू प्रकर्षाने जनतेला पाहावयास मिळाली। अध्यक्ष महोदय, 2002 मध्ये झालेल्या दंगलीमुळे गुजरात सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे ते प्रचंड अस्वस्थ होते। भर पत्रकार परिषदेत त्यांनी गुजरात सरकारला राजधर्माचे पालन करा, सत्तेत असलेल्यांनी गरीब श्रीमंत किंवा धर्माच्या आधारावर समाजात भेद करता कामा नये असे खडे बोल सुनावले। अध्यक्ष महोदय, कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेपासून स्वतःला दूर ठेवून त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखविताना आपली उदारमतवादी प्रतिमा कायम जपली। अध्यक्ष महोदय, यंत्र, तंत्र आणि मंत्रभूमी असलेल्या नाशिकवर त्यांचे विशेष प्रेम होते। 2002 मध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी नाशिकमध्ये सर्व नेते मंडळींनी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींना दिल्लीत भेटून केली होती। त्यावेळी त्यांनी 100 कोटी रुपयाची आर्थिक मदत देऊ केली होती। त्यामुळे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना मूलभूत सोयी सुविधा निर्माण करून देता आल्या। हे नाशिक जिल्ह्यातील जनता कदापि विसरणार नाही। देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिराजी गांधी आणि राजीव गांधी यांच्याबाबत अटल बिहारी वाजपेयीजींना विशेष आदर होता। जनता सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री असताना त्यांच्या कार्यालयामध्ये असलेल्या पंडित नेहरूंची प्रतिमा काढून टाकण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब तो पुन्हा त्याच ठिकाणी लावण्याचे निर्देश दिले। पंडित नेहरूंबद्दल त्यांच्या मनात अत्यंत आदराची आणि श्रद्धेची भावना होती। वैचारिक मतभेद असावे, मनभेद असू नये ही त्यांची वैचारिक भूमिका होती। अध्यक्ष महोदय, 1974 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा पहिला अणुस्फोट केला त्यावेळी त्यांचे समर्थन करणाऱ्यांमध्ये वाजपेयीजी आघाडीवर होते। एकेकाळी इंदिरा गांधींचे वर्णन वाजपेयीजींना गुंगी गुडिया असे केले होते। अध्यक्ष महोदय, याच इंदिरा गांधींच्या बांगलादेश युद्धातील कामगिरी पाहून त्यांनी इंदिरा गांधींना दुर्गेची उपमा दिली होती। अध्यक्ष महोदय, 1988 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना अटल बिहारी वाजपेयी मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे समजल्यानंतर राजीवजींनी त्यांना मोलाची मदत केली। उपचारासाठी वाजपेयीजींना अमेरिकेत जायचे होते, परंतु आर्थिक अडचणीमुळे ते अमेरिकेत जाऊ शकत नव्हते। हे वृत्त राजीव गांधीजींना समजताच संयुक्त राष्ट्रात पाठवायच्या शिष्टमंडळात वाजपेयीजींचा समावेश केला। या निमित्ताने त्यांना अमेरिकेत जाऊन उपचार घेता आले।
अध्यक्ष महोदय, धर्मवीर भारती यांनी लिहिलेल्या पत्रातून मौत से ठन गई है ही कविता लिहित त्यांनी प्रस्तुत किस्सा अधोरेखित केला. राजीव गांधींमुळेच माझे प्राण वाचले अशी कबुली त्यांनी संसदेत आपल्या भाषणातून दिली. एवढे उदार अंतकरण त्यांचे होते. अध्यक्ष महोदय, 2001 सालच्या गुजरातमधील कच्छ भुजमध्ये भूकंपामुळे प्रचंड हाहाकार उडाला होता. संपूर्ण देशातून मदतीचा ओघ येत असताना ही मदत भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचणे आणि पुनर्वसनाचे कार्य विनाविलंब पार पाडणे हे अत्यंत मोठे आव्हान सरकारसमोर होते. महाराष्ट्रात 1993 साली लातूर किल्लारी परिसरात जो भूकंपाचा तीव्र धक्का बसून अप्रमित अशी जीवित आणि मालमत्तेची हानी झाली होती, त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांनी केलेली कामगिरी वाजपेयीजींना ज्ञात होती. शरद पवार साहेब हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते असून देखील त्यांनी कधीही विचार न करता त्यांना राष्ट्रीय आपत्कालीन आयोगाचे अध्यक्ष बनविले आणि त्यांच्यावर गुजरातमधील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सोपवली. अध्यक्ष महोदय, वाजपेयींची मला आवडलेली अत्यंत सुंदर कविता वाचून दाखवते. अध्यक्ष महोदय, भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है. हिमालय मस्तक है, कश्मीर किरीट है. पंजाब और बंगाल दो विशाल कंधे है. पूर्व और पश्चिम घाट दो विशाल जंगाएं है. कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पखारता है. यह चंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है. यह अर्पण की भूमि है, इसका कंकर कंकर शंकर है. इसका बिंदु बिंदु गंगाजल है. हम जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो इसके लिए. अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाने भारत देशाची मोठी हानी झाली आहे. राष्ट्रहिताचा अखंडपणे विचार करणारा भारत मातेच्या सुपुत्रास आपण सर्वजण मुकलो आहोत. त्यांच्या मी माझ्या पक्षाच्या वतीने व कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.